महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो झालाय। कर्नाटककडे 21,000 क्युसेक पाण्याच्या विसर्गाला सुरुवात झाली आहे। पाणलोट क्षेत्रात बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीवरील तेरवाड आणि शिरोळ हे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेलेत। कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा आज पहाटे ओव्हरफ्लो झालाय। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फुटांवर पोहोचली आहे, तर जिल्ह्यातील 16 बंधारे पाण्याखाली गेले। कोल्हापूरला 2019 साली सुद्धा कोल्हापूर सांगलीमध्ये अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस आणि कर्नाटकनं विसर्ग न केल्यामुळे काय परिस्थिती झाली होती याचं दर्शन सर्वांनाच झालं होतं। त्याची आठवण करून देणारी ही दृश्य। पंचगंगेची पातळी वाढलेली आहे। जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस होतोय। पंचवीस फुटांवर पोहोचली आहे। 16 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। ही पंचगंगेच्या पाण्याची पातळी 25 फुटांपर्यंत पोहोचली आहे। शेखर पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आहेत। शेखर, काय परिस्थिती आहे सध्या? प्रसन्न सर, आपण जर बघितलं तर मागील 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी तर जोरदार पाऊस आहे। जवळपास 40 मिलीमीटर पर्यंत पाऊस जो आहे तो 24 तासांमध्ये पडताना पाहायला मिळतो आणि परिणामी कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढताना पाहायला मिळते। आताची पाणी पातळी बघितली तर 25 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि 16 बंधारे जे आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नद्यांवरती बंधारे आहेत। त्यांची जसजशी पाण्याची पातळी वाढते तसतसे एक बंधारा जो आहे तो पाण्याखाली जात असतो। प्रत्येक तासागणिक एक बंधारा जो आहे तो पाण्याखाली जातो। आताची पाण्याची पातळी 25 फुटांपर्यंत पोहोचल्यानंतर जवळपास 16 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेली आहे। अजूनही पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे कोल्हापूर प्रशासन, जिल्हा प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती आहे। त्यामुळे नक्कीच आगामी काळात पाऊस लागला तर लोकांनी देखील सुरक्षित आणि काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन देखील प्रशासनाने करण्यात आले। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।